छत्रपती संभाजी महाराजांवर बनवलेला छावा हा चित्रपट डिवायसिव्ह आहे, म्हणजे वादग्रस्त आहे, भेद निर्माण करणारा आहे, प्रोपेगंडा आहे. ए रहमान साहेब, काय खोटं आहे त्यात? Movies are made for with a bad intention. You've said you're very proud of the soundtrack of Chava, and it is a really good soundtrack, but it is a divisive film. It is. Do you think people are going to get influenced by movies? अरे छावा चित्रपटामध्ये संभाजी राजांचे जेवढे शौर्य, पराक्रम, त्याग, संघर्ष दाखवले ना, त्याच्या कित्येक पड आहे आणि हे प्रत्येक मराठ्याला आणि हिंदूंना माहिती आहे. मूवी डिवायसिव्ह आहे हे बोलून तुम्ही तुमचा खरा चेहरा दाखवला आहे. का विक्टिम कार्ड खेळतायत? कारण तो क्रूर जिहादी औरंगजेब मुस्लिम आहे म्हणून. तरी पण त्या मूवीला तुम्ही संगीत दिले आणि करोडो रुपये कमावले आहेत. AR रहमान उर्फ अल्ला रखा रहमान म्हणजेच पूर्वीचा दिलीप कुमार स्वतः कन्व्हर्टेड आहे. 23 वर्षाचा असताना 1989 मध्ये पूर्ण फॅमिली सोबत धर्म परिवर्तन केले आहे. ज्या AR रहमानला भारतीयांनी डोक्यावर घेतलं, कौतुक केलं. नाव, पैसा, प्रसिद्धी, पद्मभूषण, पद्मश्री, 6 नॅशनल अवॉर्ड, 15 फिल्मफेअर अवॉर्ड, ऑस्कर पर्यंत नेलं. त्याला आता हे कम्युनल वाटतं. 8 वर्षापासून भेदभाव होतो म्हणे, परंतु आम्ही तुम्हाला 2018-2024 ला अवॉर्ड घेताना बघितलं आहे. PS2 आणि छावाला संगीत तुम्हीच दिले आहे. मुस्लिम म्हणून जर तुमच्यावर भेदभाव होत असता तर तुम्हाला छावासाठी आग्रह केलाच नसता. वंदे मातरम आणि जय हो साठी भारतीयांनी तुम्हाला डोक्यावर घेतले, परंतु एक समाज वंदे मातरम बोलणार नाही असे खुलेआम बोलतो. तेव्हा तुम्हाला डिवायसिव्ह ऍक्टिव्हिटी वाटत नाही का? का मजहबी कार्ड खेळतायत तुम्ही? आणि डिवायसिव्ह हे तुम्ही बोलूच नका. एका तमिळ संगीतकाराने तुमच्यावर मुस्लिम धर्मंदाचे आरोप लावलेत. कंगना राणावतने तुमच्यावर आरोप केलेत. ते बघा पहिले. आपल्या मराठा किंवा हिंदू इतिहासावर काही सत्य दाखवले तर किती जमतं यांना. किती मान सन्मान द्या, परंतु एक दिवस त्यांची मानसिकता बाहेर येतेच. जय श्रीराम.